T20 Cricket World Cup champion. नमस्कार, मी प्राची गाणेकर आणि पुढारी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला आपण थेट दिल्लीमध्ये जाणार आहोत, कारण दिल्लीमध्ये आपली लाडकी टीम इंडिया अखेर विश्व कप घेऊन आलेली आहे आणि तिच्या स्वागतासाठी लाखो हजारोंच्या संख्येने चाहते हे दिल्लीमध्ये आलेले आहेत। दिल्लीमध्ये टीम इंडियाचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे, जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती आणि हेच स्वागत स्वीकारत आता टीम इंडिया आपल्या हॉटेलच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि हॉटेलच्या बाहेर देखील टीम इंडियाचं जल्लोषामध्ये स्वागत केले जाणार आहे। त्यांच्या विजयाचं सेलिब्रेशन केले जाणार आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। टीम इंडिया ही काही वेळापूर्वीच दिल्लीमध्ये आली आणि दुसरीकडे त्यांच्या स्वागतासाठी चाहते एकत्र आलेले होते। तर आज टीम इंडिया ही मुंबईमध्ये आल्यावर देखील त्यांची विजयी रॅली काढली जाणार आहे। ओपन डेक मधून मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियम पर्यंत त्यांची ही मिरवणूक काढली जाणार आहे। त्यामुळे मुंबईकर देखील टीम इंडियाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत। हे दृश्य आपण बघतोय। टीम इंडियाचा हा जो ताफा आहे तो आता हॉटेलच्या दिशेने चाललेला आहे। त्यांच्या दोन बसेसची ही दृश्य आहेत। पुढे पोलिसांचा बंदोबस्त देखील दिसतोय। मौर्या शेरेटन हॉटेलमध्ये टीम इंडियाच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे आणि या हॉटेल बाहेर देखील चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। तर टीम इंडिया ही मौर्या हॉटेलमध्ये पोहोचलेली आहे आणि तिथे देखील त्या हॉटेलमध्ये देखील टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केले जाणार आहे। त्यांच्या सेलिब्रेशनची देखील तयारी करण्यात आलेली आहे। हॉटेल बाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण मोठ्या संख्येने चाहते क्रिकेट प्रेमी हे हॉटेल बाहेर आलेले आहेत आपल्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी हे चाहते एकवटलेले आहेत। तर हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तिथे जल्लोष केल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधानांच्या भेटीसाठी देखील जाणार आहे। 2 तासांची ही भेट असणार आहे। या भेटीमध्ये पंतप्रधान टीम इंडिया सोबत नाश्ता करतील आणि त्यानंतर त्यांच्यासोबत संवाद देखील साधणार आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मौर्या हॉटेल बाहेरील ही दृश्य आहेत। संपूर्ण टीम इंडिया ही मौर्या हॉटेलमध्ये पोहोचलेली आहे। काही वेळापूर्वीच त्यांचं दिल्ली विमानतळावर आगमन झालं आणि त्यानंतर तिकडे त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि आता अखेर टीम इंडिया ही हॉटेल मौर्या इथे पोहोचलेली आहे। तिथे काही काळ विश्रांती केल्यानंतर टीम इंडिया ही संपूर्ण टीम इंडिया जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। टीम इंडियाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी देखील हॉटेल बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। रोहित शर्मा आपल्याला दिसतोय, बुमराह दिसतोय, बुमराह सोबत त्याची पत्नी आणि त्याची मुलगी देखील आहे। संपूर्ण टीम इंडिया ही आपल्या कुटुंबियांसोबत बार्बाडोसमध्ये होती आणि अखेर टीम इंडिया आपल्या कुटुंबांसोबत पुन्हा एकदा भारतामध्ये परतलेली आहे आणि तिकडे भारतामध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जातं। संपूर्ण टीम इंडिया ही भारतात आलेली आहे। ही लाईव्ह दृश्य आपण मौर्या हॉटेल बाहेरील पाहतोय। सर्व खेळाडू हे दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि काही तासातच ते मुंबईमध्ये देखील येणार आहेत। मुंबईमध्ये देखील त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे। टीम इंडियाच्या स्वागताची हॉटेलमध्ये देखील तयारी करण्यात आलेली आहे। जल्लोषामध्ये इथे सेलिब्रेशन देखील केले जाणार आहे। काही वेळापूर्वीच आपण ती दृश्य देखील पाहिलेली होती। हॉटेलमध्ये देखील सजावट करण्यात आलेली आहे टीम इंडियाच्या स्वागतासाठी। तसंच केकही आणला गेलेला आहे आणि तो कापून देखील हा जल्लोष केला जाणार आहे। दिल्ली विमानतळाबाहेर ही दृश्य आहे। तिथे देखील मोठ्या संख्येने चाहते आलेले होते। विराट कोहली आपल्याला दिसतोय। विराटने देखील चाहत्यांना हात केलेला आहे। त्याच्या चाहत्यांच्याकडून केलं जाणारं स्वागत या टीम इंडियाकडून स्वीकारण्यात आलेलं आहे।
विराट कोहलीचा देखील हा T20चा शेवटचा वर्ल्ड कप होता, त्यामुळे हा वर्ल्ड कप आपण जिंकणार की नाही याकडे सर्वच चाहत्यांच्या नजरा लागलेल्या होत्या आणि अखेरच्या सूर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅच नंतर सर्वांच्याच या आशा होत्या त्या उंचावल्या आणि अखेर टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकला आणि हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये चाहत्यांनी जल्लोष केला। केवळ देशभरातच नाही तर जगभरामध्ये ज्या ठिकाणी भारतीय आहेत त्या सर्वच भारतीयांनी हा जल्लोष केला आणि त्याच जल्लोषाचं रूपांतर आज पुन्हा एकदा बघायला मिळतंय, कारण हीच टीम इंडिया बार्बाडोस मधून आता भारतामध्ये परतलेली आहे आणि भारतामध्ये दाखल होताच टीम इंडियाचं चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलंय। तर ही हॉटेलमधली दृश्य आहे, टीम इंडिया आलेली आहे आणि पोलिसांकडून देखील टाळ्या वाजवून या टीम इंडियाचं स्वागत केलं जात आहे, त्यांच्या विजयाची थाप त्यांना दिली जाते। तर आपण ही ट्रॉफी बघतोय, रोहित शर्माच्या हातात ही ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी बघताच सर्वच चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आलेला आहे। तर ऋषभ पंत याच्या हातामध्ये ही ट्रॉफी होती, आपण बघितली ती दृश्य। सर्वच खेळाडू एक एक करून आता आतमध्ये येत आहेत आणि तर हे दृश्य आपण बघतोय, टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड हे देखील आलेले आहेत आणि त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे। तर टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड हे देखील त्यांच्यासोबत आहेत। तर आपण जो जयघोष आहे तो ऐकू शकतोय, हॉटेल बाहेर देखील चाहत्यांकडून जयघोष केला जातोय। तर सूर्यकुमार यादवची आपण ही दृश्य बघतोय। तर भारतीय क्रिकेट टीम कडून देखील हा चाहत्यांचा जो जल्लोष आहे तो त्यांनी त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केलेला आहे। टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ती भारतामध्ये कधी येणार अशी सर्वांनाच आतुरता लागलेली होती आणि अखेर बार्बाडोस मधून ही टीम इंडिया भारतामध्ये आलेली आहे। आज देशभरामध्ये सर्वत्र जल्लोष केला जातोय, टीम इंडियाचं स्वागत केलं जातंय। जे चाहते आज दिल्लीमध्ये उपस्थित नाहीयेत त्या चाहत्यांकडून देखील त्या ठिकाणी जल्लोष केला जातोय, उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे। मुंबईमध्ये देखील टीम इंडियाच्या जल्लोषाची स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे। टीम इंडियाची आज मुंबईमध्ये देखील विजयी रॅली काढली जाणार आहे आणि त्याआधी मात्र दिल्लीमध्ये टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची भेट होणार आहे, त्यांच्यासोबत ते संवाद साधणार आहेत। हॉटेलमधील सेलिब्रेशन झाल्यानंतर टीम इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना होईल, तिकडे ते नाश्ता करतील आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टीम इंडियासोबत संवाद साधणार आहेत। 2 तासांची ही भेट असणार असल्याचंही कळतंय। तर एका बाजूला आपण दृश्य बघतोय, रोहित शर्माची ही फोटो होते, रोहित शर्मा याच्या हातामध्ये वर्ल्ड कप असल्याचं आपण पाहिलं। तर आता हा केक कापून टीम इंडियाचं स्वागत केलं जाणार आहे। टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष सेलिब्रेशन इथं केले जाणार आहे। आपण विराट कोहलीची दृश्य बघतो, विराट कोहली इथे आलेला आहे। तरी लाईव्ह दृश्य आपण बघतोय, मौर्य हॉटेलमधली ही लाईव्ह दृश्य आहेत।
काही वेळातच टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना होईल। बार्बाडोसमध्ये त्यांनी काय अनुभव घेतला, बार्बाडोसमध्ये ज्यावेळी कर्फ्यू लावण्यात आलेला होता त्यावेळेस देखील त्यांचा काय अनुभव होता, तसंच वर्ल्ड कप दरम्यान त्यांना जे काही अनुभव आले या संदर्भात देखील ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। नरेंद्र मोदी यांच्याकडून देखील टीम इंडियाचं जल्लोषामध्ये स्वागत केलं जाणार आहे, त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे। सर्व चाहते हे आपल्या आतुरतेने लाडक्या टीम इंडियाची वाट पाहत होते आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर आता अखेर टीम इंडिया ही भारतात आलेली आहे। दिल्लीमध्ये पोहोचताच त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं। दिल्ली विमानतळाबाहेर शेकडोंच्या संख्येने चाहते एकत्र आलेले होते। विमानतळाबाहेर टीम इंडिया येताच मोठा जयघोष देखील करण्यात आलाय। रोहित शर्माची ही दृश्य आहेत। काही वेळापूर्वीच टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांचं देखील या हॉटेलमध्ये आगमन झालेलं आहे। ही संपूर्ण टीम इंडिया काही वेळ विश्रांती घेईल आणि त्यानंतर ते आपला पुढचा प्रवास सुरू करतील। टीम इंडियातील सर्वच खेळाडू आपल्या कुटुंबासमवेत बार्बाडोसला गेलेले होते आणि सगळेच जण आता पुन्हा एकदा भारतामध्ये परतलेले आहेत। आपण हा जयघोष ऐकू शकतोय। चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय आणि मोठ्याने हा जयघोष सुरू आहे। टीम इंडियाच्या विजयाचा उत्साह, विजयाचा आनंद सर्वच चाहत्यांकडून व्यक्त केला जातोय। केवळ दिल्लीतच नव्हे तर देशभरामधील प्रत्येक चाहत्याच्या चेहऱ्यावर हा आज आनंद दिसतोय। आपली लाडकी टीम इंडिया हा T20 वर्ल्ड कप हातात घेऊन भारतामध्ये आलेली आहे। ज्यावेळेस हा वर्ल्ड कप सुरू झाला तेव्हा प्रत्येक चाहत्याच्या मनात एकच इच्छा होती की हा T20 वर्ल्ड कप आपण जिंकावा आणि अखेर हे स्वप्न, प्रत्येक भारतीयाचं हे स्वप्न आपल्या टीम इंडियानं पूर्ण केलेलं आहे। टीम इंडियानं आपल्या कामगिरीच्या जोरावर हा वर्ल्ड कप हाती मिळवलेला आहे। तरी दिल्लीतली दृश्य आहेत। मोठ्या संख्येने चाहते एकत्र आलेले होते आणि आताच काही वेळापूर्वी टीम इंडिया ही आपल्या हॉटेलमध्ये आलेली आहे। तिथे विश्रांती ते करतील आणि त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जातील आणि या भेटीनंतर संपूर्ण टीम इंडिया मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। मुंबई विमानतळावरून वानखेडे स्टेडियम पर्यंत त्यांची ही विजय रॅली काढली जाणार आहे। ओपन डेक मधून ही विजय रॅली निघेल, त्यामुळे संपूर्ण टीम इंडियाला हातामध्ये वर्ल्ड कप घेऊन बघण्यासाठी सर्वच मुंबईकर हे आतुरतेने वाट पाहतायत। त्यांच्या आगमनाची वाट पाहिली जाते। आज मुंबईमध्ये देखील अशाच प्रकारचं उत्साहाचं वातावरण बघायला मिळणार आहे। दिल्लीमध्ये हा जो उत्साह दिसतोय तसाच उत्साह आपल्याला काही तासातच मुंबईमध्ये देखील बघायला मिळेल। सर्वच मुंबईकर आपल्या लाडक्या टीम इंडियाची वाट पाहतायत। मुंबईमधील रस्त्यांवर देखील असाच उत्साह बघायला मिळणार आहे, असाच जयघोष आपल्याला बघायला मिळणार आहे। मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरही जल्लोष केला जाणार आहे। टीम इंडियाच्या विजयाचं सेलिब्रेशन देखील केलं जाणार आहे। एका बाजूला आपण दृश्य बघतोय, टीम इंडियातले सर्व खेळाडू हे हॉटेलवर आलेले आहेत आणि दुसरीकडे चाहत्यांचा जयघोष सुरू आहे। तर आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे आपण जाणार आहोत। शिवाजी, टीम इंडिया काही वेळापूर्वीच हॉटेलवर पोहोचलेली आहे। हॉटेलवर विश्रांती घेतल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेणार आहेत। कशा प्रकारचा पुढचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी भारतीय क्रिकेट टीम पोहोचणार आहे। साधारण असल्याचं समजतंय आणि त्यानुसार ही टीम जी आहे ती पोहोचणार आहे। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते नाश्ता करतील। त्याचबरोबर बार्बाडोस मध्ये जो विश्वचषक झाला त्या दरम्यान काय घडलं, काय काय गोष्टी झाल्या याची चर्चा होती। त्याचबरोबर क्रिकेट टीमला काही गोष्टींची जर गरज असेल, खेळताना काही अडचणी असतील त्या देखील ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतील अशी माहिती मिळत आहे। त्यानंतर ते पुन्हा एकदा
हॉटेल मोर्या या ठिकाणी येतील आणि हॉटेल मोर्या या ठिकाणी आल्यानंतर ते फ्रेश होऊन आपल्या अर्थात मुंबईकडे रवाना होतील आणि आजचा असं त्यांचा टाइम शेड्यूल आहे. मात्र ज्या पद्धतीने आज राजधानी दिल्लीमध्ये भारतीय टीमचं स्वागत झालं, एकीकडे वातावरण अत्यंत आल्हाददायक होतं, प्रसन्न होतं, थोडासा पाऊस देखील पडताना पाहायला मिळत होता आणि प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या लाडक्या भारतीय टीमला पाहण्यासाठी मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळत होता. याची डोळा आपल्या टीमला पाहावं, वर्ल्ड कपला पाहावं यासाठी अनेक दिल्लीतील क्रिकेट प्रेमी यासह देशभरातील खास करून महाराष्ट्रातून देखील काही लोक मुंबईतून त्या ठिकाणी क्रिकेट टीमला पाहण्यासाठी आले होते ना. क्रिकेट टीमला पुन्हा एकदा मुंबई एअरपोर्ट वरतीच पाहणार आहोत असं देखील सांगणारे होते. आपल्या भारताला हा वर्ल्ड कप मिळाला याचा आनंद, ही ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक दृश्य आपल्या डोळ्यांसोबत मनामध्ये कैद करण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी ही लोक आपल्याला आल्याचं पाहायला मिळालं. आता भारतीय टीम जी आहे हॉटेल मोर्यामध्ये पोहोचलेली आहे आणि आपला वर्ल्ड कप हातात घेऊन ही टीम जी आहे आता जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी पोहोचणार आहेत. त्या ठिकाणी त्यांचं देखील हे स्वतः देशाचे पंतप्रधान अभिनंदन करतील, स्वागत करतील आणि हा मोठा क्षण आहे भारतासाठी. 2007 नंतर आपल्याला हा वर्ल्ड कप मिळालेला आहे. गेल्या 8-9 महिन्यापूर्वीच आपण ऑस्ट्रेलियासोबत फायनलला पोहोचलो होतो. मात्र जर आपण पाहिलं असेल तर त्यामध्ये आपल्याला हार पत्करावी लागली. मात्र या हारीचा कुठेतरी याचं रूपांतर विजयामध्ये होताना पाहायला मिळतंय. एका हरकर जितने वाले को बाजीगर कहते असं जे काय म्हटलं जातं, त्याच पद्धतीने आपल्या टीमने त्या पराभवातून एक मोठा धडा घेतला आणि मोठ्या संघर्षानंतर एकही मॅच पराभूत न होता हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि मोठा आनंद भारतीयाच्या चेहऱ्यावरती भारतीय क्रिकेट टीमने या संघर्षमय विजयानंतर आपल्याला दिलेला आहे. शेवटच्या 5 ओव्हर जर पाहिल्या तर एखादा चित्रपटाचा क्लायमॅक्स वाटावा अशा पद्धतीच्या 5 ओव्हर होत्या आणि यामध्ये हार्दिक पांड्याची जी शेवटची ओव्हर प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके जे आहे ती चुकवणारी होती आणि अखेर शेवटच्या चेंडू नंतर आपल्या भारतीय वर्ल्ड कप भारतीयांच्या मनावरती एक मोठ्या अभिमानाचा क्षण कोरावा त्या पद्धतीने वर्ल्ड कप वरती भारताचं नाव कोरलं गेलं आणि अखेर हा भारतीय वर्ल्ड कप 29 जूनला आपण जिंकला असला तरी आज येण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे काही कालावधी लागला आणि भारतीय टीमसह वर्ल्ड कपचा देखील स्पर्श आपल्या मायभूमीला झालेला आहे. शिवाजी, तुम्ही स्वतः ज्या क्षणाला टीम इंडिया दिल्लीमध्ये आली त्या क्षणाला तुम्ही त्या दिल्ली विमानतळाबाहेर होतात, तुमचा अनुभव कसा होता? अंगावरती रोमांच होता, अंगावरती काटा आला. अक्षरशः प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपल्याला आपल्या डोळ्याने भारतीय क्रिकेट टीमला समोरून पाहावं. तेही आपल्या हातात लोक मॅच पाहायला जातात. मी तर स्वतःचा अनुभव म्हणायचा असेल तर मी भारतीय टीमला हातात आपला प्रिय असा वर्ल्ड कप घेताना पाहिलंय, रोहित शर्माला पाहिलंय, विराट कोहलीला पाहिलंय आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असतं की मी भविष्यात जेव्हा येणाऱ्या पिढ्यांना सांगेल की मी स्वतः त्या ठिकाणी होतो, मी स्वतः त्या टीमला पाहिलंय आणि प्रत्येक क्रिकेट मॅच शेवटची मॅच देखील त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत तो आनंद उत्सव होता. रोहित शर्माने त्याच्या मुलीला आपल्या खांद्यावरती घेऊन हे सर्व दाखवत होते. याचा अर्थ होता की येणाऱ्या पिढ्यांना आम्ही हे दाखवतोय. तर एक उत्सव असतो, एक आनंद असतो आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हा एक इतिहास होणार आहे. ही दृश्य जी कॅमेऱ्यामध्ये आपल्या कॅमेरामॅन अनिल कपूर यांनी टिपलेली आहे ती दृश्य ऐतिहासिक असणार आहे. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, त्याचबरोबर विराट कोहली, ती सगळी जी टीम आहे त्या टीमने प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी संघर्ष केलाय, प्रत्येकाने आपलं योगदान दिलंय. शेवटच्या मॅच मध्ये विराट कोहलीने केलेल्या ज्या धावा आहेत त्या धावा महत्वाच्या ठरल्या. सूर्यकुमार यादव यांनी घेतलेला तो बाउंड्रीवरचा झेल, तो मॅन ऑफ द मॅच ठरेल. शिवाजी, तुम्हाला मी काही वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड हे आपल्यासोबत आहेत. दिनेशजी, रोहित शर्मा आज T20चा वर्ल्ड कप घेऊन भारतामध्ये आलेला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतोय असा दिवस आहे. तुमच्यासाठी तो खास आहे कारण तुमच्याच हाताखाली रोहित शर्मा स्वतः शिकलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय, तुमची काय प्रतिक्रिया आहे? माझी प्रतिक्रिया म्हणजे फक्त मलाच नाही, पूर्ण देशवासियांनी त्याने खुश केलेलं आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस हा खूप मोठा दिवस असं मला वाटतं.
आज रोहित शर्मा मुंबईमध्ये देखील येणार आहे, मुंबईमध्ये देखील त्याचं जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे. तुम्ही देखील आज रोहित शर्माची भेट घेणार आहात का? मी आजच घेणार नाही, मी आरामात त्याची भेट घेईन, कारण आज खूप गर्दी असणार आहे, परत खूप लोक येणार, त्याच्यामुळे मी निवांत त्याच्यावर बोलीन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला मी एकच गोष्ट सांगेन की तू आज मला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनवणार. त्याच्या व्यतिरिक्त आज ऍक्च्युली द्रोणाचार्य मी झालो, तुझ्यामुळे आज मी द्रोणाचार्य ऍक्च्युली झालो वाटतं, कारण तू मला एक मोठी गुरुदक्षिणा दिलेली. दिनेशजी, तो वर्ल्ड कप बघताना शेवटच्या क्षणाला प्रत्येक भारतीयाला एकच इच्छा वाटत होती की तो वर्ल्ड कप आपल्या हातात यावा. त्या क्षणाला जेव्हा तुम्ही तो वर्ल्ड कप बघत होता, तुमच्या मनामध्ये काय भावना होती? माझ्या मनामध्ये त्याच भावना होत्या, कारण ज्या मुलाला मी लहान असताना बघितलं होतं, ज्याला मी एक बॉलर म्हणून मी त्याला सिलेक्ट केलेलं, आणि त्याच्यानंतर मी त्याच्या बॅटिंगच्या ॲबिलिटीज बघितल्यानंतर त्याला बॅटिंगमध्ये फोकस करायला सांगितलं, मॅक्झिमम त्याला वेळ बॅटिंगला द्यायला सांगितलं. त्याचा मला गर्व आहे, कारण त्यावेळेस जर मी ते डिसिजन घेतलं नसतं तर आज भारतासाठी जो बॅट्समन म्हणून तो उदयाला आला तो झाला नसता तुम्हाला. दिनेशजी, या वर्ल्ड कप आधी देखील तुम्ही रोहित शर्माशी बोलला होतात का? त्याला काही सल्ला दिला होतात का? सल्ला तर नाही, सल्ला तर नेहमीच मी देत नाही त्याला, कारण तू ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय सल्ला देण्याची गरजच वाटत नाही. हा, पण त्याला मी सांगितलेलं की हा शेवटचा तुझा कदाचित T20चा वर्ल्ड कप असेल, तर हा वर्ल्ड कप मला तुझ्या हातात बघा. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं, सर नक्की तुम्हाला वर्ल्ड कप दिसेल माझ्या हातात, आणि त्यांनी ते प्रॉमिस फुलफिल केलं, त्याचा मला जास्त आनंद. नक्कीच खरं आहे. तर गुरुदक्षिणा तुम्हाला खऱ्या अर्थानं मिळालेली आहे. रोहित शर्मा याने तुमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तुमची जी इच्छा होती, गुरुने आपल्याकडे एक गोष्ट मागितली आणि ती गोष्ट त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी साधलेल्या संवादासाठी. तर आपण बघितलं, रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. वर्ल्ड कपला जाण्याआधी आपण रोहित शर्माला एकच सांगितलेलं होतं की तो वर्ल्ड कप मला तुझ्या हातात बघायचा आहे, आणि रोहित शर्माने त्यांची ही इच्छा पूर्ण केलेली आहे. केवळ चाहत्यांच्याच मनात, चाहत्यांच्या चेहऱ्यावर नाही तर रोहित शर्मा यांच्या कोचच्या चेहऱ्यावर देखील तोच आनंद होता. त्यांनी तेच समाधान व्यक्त केलेलं आहे की अखेर आपल्या भारतानं तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे, आणि याचा आनंद प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर आज ओसंडून वाहताना दिसतोय. तर या सगळ्यानंतर आता बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पुढारी न्यूज. India T20 Cricket World Cup champion.